सगळ्यांना शुभ सकाळ. आजचा दिवस सगळ्यांना चांगला जावो. आजचाच नाही, रोजचाच दिवस सगळ्यांना सुखाचा आणि आनंदाचा जावो. चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज सूर्य पण बघा किती सुंदर दिसतोय. रात्री चंद्रग्रहण होतं. तर बघा आज दिवसभर शेतात होतो. हे घरापासून लांब आहे आमचं शेत. तर इथं बघा म्हणजे ऊसाची लागण आहे. मागच्या वेळी आम्ही केलेली. औषध मारलं होतं पण थोडंफार जे राहतं मागं गवत ते काढून घेतलं. आणि इथं बघा आमच्या शेजाऱ्यांची वांगी आहेत. तर त्यांचं वांगी बांधायचं काम चाललंय. म्हणजे ट्रॅक्टरने आणि बैलाने दोन्ही पण त्यांचं बांधकाम चालू आहे इथं वांग्याचं. वांग्याला सुद्धा भरपूर खर्च करावा लागतो आणि कीड तर एवढी भरपूर असते वांग्याला. ते बघा एवढं त्यांचं 1 एकर वांग आहे. आता बरेच दिवस झाले तोडा चालू आहे तरी बघा 4च कॅरेट सापडलेत. हे पुन्हा मार्केटला वांग चालतं त्यामुळं त्यांनी जरा कमी काटा असतात त्यांना. काकूंना बघा किती हसायला येतंय व्हिडिओ काढते ते. आता आमचं काम झाल्यावर थोडीशी काकूंपाशी गप्पा मारल्या आणि निघालो. तर रस्ता बघा एवढा खराब रस्ता आहे. पावसाळ्यात इकडं शेतात म्हणजे गाडी काही येत नाही. त्यामुळं खूप अवघड होऊन जातं. तर पूर्ण असा बघा शेत ह्याचा आहे रस्ता. आता घरी आलो तर चिल्या बघा त्याला एवढा आनंद झाला कारण त्याला दिवसभर मी दिसले नाही म्हणून. एवढा मांडीवर खेळत होता. बराच वेळ सोडतच नव्हता कारण तो पण एकटाच आहे आणि त्यात माझ्याशिवाय कोण लाडच पुरवत नाही. त्यामुळे तो सतत असा मला त्रास देतच असतो. असं बसलं की आता काकू पण आल्या त्या शेजारच्या जरा गप्पा मारायला. मग गप्पा मारल्या, चहा ठेवला. तर जास्त चहा असा आटल्याशिवाय चांगला लागत नाही म्हणून बराच वेळ चांगला कडू दिला. तोपर्यंत जाळीत बघा अंडी पण घातली होती कोंबड्यांनी. शेतात नाले की अशी बरीचशी कामं करावी लागतात. आता गणपती म्हणजे उठल्यावर आता सगळ्यांनाच म्हणजे मच्छी खायची होती त्यामुळं मच्छी आणलेली. त्यामुळं काकींच्या रानातनं मच्छीसाठी ताजी ताजी कोथिंबीर आणली. मासे आमच्यात सगळ्यांनाच आवडतात त्यामुळं. आणि पोरी तेवढ्या लहानपणापासून खातात मासे. त्यांना आणि येतात पण लवकर म्हणजे असे खायला काटे. आणि आता बघा आमची फिशी तिला दूध ठेवलं ओरडत होती. आता चारीला चाले मासे धुईला कारण सगळं त्या म्हणजे पाण्याच्या जाळीत हे होऊन बसतं त्याचं जे खवले असतात ते. त्यामुळं मग चारीला पाणी असलं तर मग आम्ही सगळेजण असे चारीलाच येतो धुईला. कारण बघा किती जरी म्हणजे त्यांनी आपल्याला जरी खवले काढून दिले ना तरी खवले असं राहतातच कडेला. मग ते आपण नुसतं पाण्याने धुतलं की मग काय होतं ते भाजीत खवले येतात बघा असं. मग त्यामुळे ना चव देत नाही किंवा सारखं दाताखाली येतं. त्यामुळं थोडंसं आहे ना हे करून घ्यायचं. आता चारीत पण बघा इथं वाश म्हणजे माशांचा वाशाळा वास आला की बारीक बारीक मासे जातात गोळा झाले. कारण इथं चारीत पण असतात असे मासे. त्यामुळं आता थोडंसं आता म्हटलं घासून घ्यावं कारण उशीर पण झाला. आता दिवसभर पण एवढा कंटाळा आलाय काम करून सगळं. आणि त्यात मासे म्हणले की आता श्रेया भाजी बनवणारी माशाची तिला चांगली बनवता येते. म्हणजे सगळ्याच कृतिकाला काय ती कृतिकाला नाही पण आयुष्याला आणि श्रेयाला कुठलीही भाजी असू द्या छान भाजी बनवतात. माशाची पण अगदी चांगली भाजी बनवतात. आता श्रेयाला धुवून देते स्वच्छ. अजून आम्हाला धारा पण काढायच्यात. आता बराच वेळ झाला आता अंधारच पडेल बघा आता थोड्याच वेळात. परत आम्हाला धारा पण काढायच्यात. मासे बघा छोटे छोटे किती इथं चारीत वशाळ वास आला की गोळा होतात. त्यांना कधीतरी असा भात असा टाकावा लागतो चपाती वगैरे. आम्ही सगळेजण असं टाकतो कधीतरी. तर बघा थोडंसं फक्त त्या कनाट्याच्या साईडचं असं घासून घेतलं ना थोडंसं फक्त रप दगडावर असे खवले निघतात बघा. मग भाजीत असे हे होत नाहीत. आता हे मासे धुईचं काम प्रत्येक वेळी माझ्याकडेच असतं कारण कोणाचं धुत नाही. कारण काय होतं यांना हे फक्त आणून देतात पण धुत नाहीत.
त्यामुळं मलाच धुवावं लागतं हे असं सगळं स्वच्छ. आणि ते मला असं म्हणजे स्वच्छ धुतल्याशिवाय काय भाजी काय खाऊ वाटत नाही, मग त्यामुळे असं स्वच्छ धुवावं लागतं. झाले आता स्वच्छ धुवून पण झाले. आता श्रेयाच्या ताब्यात देते, म्हणजे तिला भाजी करायला म्हणजे पटकन तिला तयारीला लागेल ती. तर तिची तयारी बघा चालू झाली. तिने चांगले 6 ते 7 मोठे कांदे चिरलेत आणि खोबरं पण बघा ओलच घेतलंय. तर कांदे एवढे भरपूर जास्त जर घातले ना, तर भाजी म्हणजे खूप चविष्ट होते. आणि ओलं जर खोबरं असेल तर माशाला एकदम चविष्ट भाजी लागते. फक्त कांदा जास्त घालायचा. कधी म्हणजे असं खोबरं जरी कमी असलं तरी चालतं, पण कांदा भरपूर घालायचा म्हणजे एकदम चविष्ट माशाची भाजी होते. आणि फ्राय पण करायला तेच म्हणजे फ्राय पण जरी केलं तरी त्यातलं तसं तरी छान म्हणजे छान लागतं. त्यातला जरी मसाला घेऊन जरी केलं, आम्ही तसंच करतो. तर श्रेयाची आता तयारी म्हणजे सुरू आहे तिकडं माशाची भाजीची. माशाची भाजी कसं पटकन होतं, फ्रायला थोडासा वेळ लागतो. बारीक गॅसवर फ्राय करावं लागतात. तर आमच्या इकडं धारा पण सुरू झाल्या. आता अंधार झाला होता, बराच वेळ गेला. आज दिवसभर शेताची कामं म्हणलं ना, हे असंच असतं. दिवसभर कामं चालू राहतात शेताची. आणि पाऊस नसल्यामुळे आता सगळी भिजणं पण चालू झाले. आता आमचा कॅनल पण आटलाय, त्यामुळं आता काय होतं पाण्याची म्हणजे जास्त अशी ओढ बसते म्हणजे पिकांना. त्यामुळं काय होतं, जास्त दिवस जर कॅनल बंद झाला तर विहिरीला बोरला सुद्धा आमच्या म्हणजे पाणी कमी पडतं. आता कॅनल ज्यावेळी चालू होईल त्यावेळी चारीला पाणी असतं. आता चारीला पण पाणी बंद आहे, थोडंसं म्हणजे चालू आहे, पण आता पूर्ण बंद होईलच 1-2 दिवसात चारीचं सुद्धा पाणी. संध्याकाळचं काय होतं, एवढं म्हणजे गायांचं हे धारा हे काढून परत स्वयंपाक करायचा म्हणलं की म्हणजे कंटाळा येतो. कारण शेतीची कामं ही कशी झडाप्याची असतात, पण नाईलाज असतो, करावीच लागतात. कारण गायांचं तर वेळेवरच करावं लागतं सगळं. कारण शेतात नाही येऊन स्वतः आता गायांचंही करावं लागलं आमच्या म्हणजे दोघांना. सकाळी त्यांनी सगळा म्हणजे घास एकदमच काढून घेतला होता खायला, गायांचा चारा. आणि फिशी बघा डबल दूध पिते, आलीच इकडं. तर श्रेयाची भाजी चालू इकडं. तिचं दोन्ही मसाले म्हणजे तेलात तळणी चालू आहे, फ्रायचा सुद्धा आणि रस्साचा सुद्धा. तर आम्ही रस्सा पण करतो, तर खूप चविष्ट लागतो रस्सा. तुम्ही जास्त कांदा जर घालून केला ना तर खरंच भाजी म्हणजे चविष्टच होते. आणि मसाला आपला आहे तोच वापरायचा. आणि बाकीचं जे आपण सामान वापरतो ते सगळ्यांनाच माहिती आहे. आता श्रेया बोलली, मम्मी काय हलवता येणार एवढं जास्त मासे आहेत. आणि हे होतं रव्याचं पण आम्ही म्हणजे करतो कधीतरी, पण आमच्यात सगळ्यांना असेच आवडतात फ्राय केलेले असे मासे. आणि सगळ्यांना चिलापीच आमच्यात मासा आवडतो, कारण जास्त चविष्ट लागतो. दुसरा कमी काट्याचा जरी आणला कुठला मासा तरी म्हणजे कोणालाच आवडत नाही, कारण त्याचं चव एवढा देत नाही. काटा नसतो एवढा, पण चव काय एवढा देत नाही. त्यामुळं चिलापीच मासा आमच्या इकडं म्हणजे सगळ्यांनाच आवडतो, आमच्या सुद्धा पोरींना सुद्धा. दुसरा मासा कुठला जरी आणला तरी खातच नाहीत. तर चला, आजचा व्हिडिओ माझा कसा आवडला असेल तर एक सबस्क्राईब करा.